नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे तलाठी भरती 2023च्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. बघा, तलाठी भरती 2023 मध्ये आजचीच ही काय केली की माहिती आहे, लोकमतमध्ये आलेली ही माहिती आहे. जळगावची एडिशन आहे. तुम्ही स्वतःही चेक करू शकता. तर याच्यामध्ये बघा, जी तलाठी भरती झालेली आहे, मागच्या वर्षी झाली होती, त्याची परीक्षा वगैरे झाली होती. तर त्याच्या संदर्भात 40 मिनिटात, लक्षात घ्या, 40 मिनिटात काय केलंय की पेपर देणाऱ्या 62 उमेदवारांचा निकाल जो आहे तो राखीव ठेवला. विचार करा की यार 40 मिनिटांमध्ये पेपर कसा सोडवू शकतात हे? आणि हे विद्यार्थी जे आहेत ते निकालामध्ये आहेत. म्हणजे यांनी काय केलं की यांच्या सिलेक्शनमध्ये आहेत हे विद्यार्थी. तर या विद्यार्थ्यांचा निकाल म्हणजे ऑब्व्हियस, आता 62 जणांचा निकाल राखीव ठेवला म्हणजे यांनी काहीतरी केलं आहे, नक्कीच आहे. ओके, नक्कीच आहे. आता बघा, 40 मिनिटांमध्ये सोडून बसतायत म्हणजे हे काहीतरी करूनच बसलेले असणार आहे ते. असं नाही, आता यांच्याकडे आन्सर की असतील, काहीतरी असेल यांच्याकडे, काहीतरी सोर्स असेल. त्याशिवाय ते 40 मिनिटांमध्ये कसा पॉसिबल आहे? विचार करा ना, तुम्हाला 100 प्रश्न बघायला 40 मिनिटं अपुरे पडतात. त्यामुळं असं वाटत नाही की यांनी काय केलं की बरोबर हे केलं. यांनी सगळ्यांनी काय केलं की फ्रॉडच केलेला आहे. आणि त्यामुळे यांचा निकाल आता हे जे 40 मिनिटांमध्ये सोडवलं. एखाद्या विद्यार्थ्याने विचार करा की याच विद्यार्थ्याने काय केलं की वेळेचा प्रॉपर उपयोग केला आणि थांबून शेवटी काय केलं की पेपर हे केला. सबमिट तर ॲक्चुअली शेवटीच होतो. पण यांनी काय केलं की टिक मार्क केलेले त्यांना ऑप्शन समजतात की कधी योग्य झालेला आणि कधी तो शांत बसलेला आहे. तर या विद्यार्थ्यांनी तसं करून हे शांत बसले होते विद्यार्थी. ओके. आता यांचं कसं झालं होतं की या सर्व उमेदवारांची पुराव्यानिशी पडताळणी करून निकाल लावण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यावर सोपवलेली आहे. तर त्याच्यानुसार काय केलं की 62 विद्यार्थ्यांची काय केलं आहे की प्रत्येक जिल्हाधिकारी यांचे काय करतील की हे करतील, चौकशी करतील आणि त्याच्यानुसार घेतील. आता सॉरी, जळगावच्या काय केलं की ह्या त्यानुसार काय केलं, जळगावच्या 3 उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा भरवली. त्यांना काय केलं की उत्तरे देण्यासाठी, म्हणजे त्यांना क्वेश्चन विचारले आणि त्यांना उत्तरे देता आली नाही. त्यामुळे गडबडले आणि त्याच्यानुसार काय केलं, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात त्याच्यावरती शनिवारी गुन्हा दाखल केलेला आहे. कोणकोणते उमेदवार आहेत, नावही दिलेली आहेत आता याच्यात. तर हे आहेत राजेश रामभाऊ गेटे, अमरावतीचे आहेत. त्याच्यानंतर ना भूषण रघुराव पाटील, धुळे जिल्हा, आणि भागवत जनार्दन, बुलढाणा जिल्हे, अशा 3 आरोपींची नावे आहेत ते. ते तिघा जणांना काय केलंय की आता हे जळगावमधले होते, तर ते बाकी ठिकाणीही असू शकतात ते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व निवासी उपजिल्हाधिकारी सोपन कासार यांनी तिघांच्या भूमिकेवर पडताळणी केली. संगणकीय गैरमार्गाचा अवलंब केल्याचे उघड झाल्याने महसूल विभागाच्या तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर यांनी काय केलं की फ्रॉड केलेला आहे, अक्षरशः फ्रॉड केलेला आहे या ठिकाणी, आणि त्यांना काय केलं की पकडलेलं आहे. संगणकीय, आता हे एक्झॅक्टली काय केलेलं आहे ते माहिती नाही. संगणकीय गैरमार्गाचा उपयोग केला म्हणजे एक्झॅक्टली काय केलं हे? हे एफ-आय-आर मध्येच समजेल. एफ-आय-आर बघूयात, भेटली तर ठीक आहे. आपल्याला ऑनलाईन एफ-आय-आरही भेटतात. काळजी करायची गरज नाहीये. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जर असेल एफ-आय-आर, ऑनलाईन येईल आज उद्यात, तर आपण काय करूयात, ही एफ-आय-आर ही बघूयात की काय आहे ते. ओके. तर ही माहिती आहे. तर अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.